आकाशात असतील हजारो तारे, पण लाखो चेहरे असतील या धरतीवर, पण तुझ्या साजिर रूप तुझ आईना विलाज तो तुझा। और वो जो लाल वाला बटन है उसमें भूकंप लेके आओ या फिर भूचाल, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। तर भावांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरील नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त झाला आहे। तर आजच्या व्हिडिओसाठी आपण जे काही मटेरियल यूज केले बघा, ते तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील, तिथनं ते तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे। तसाच ह्या व्हिडिओचा जो बीटमार्क आणि शेक इफेक्ट आपण यूज केला आहे बघा, तो पण मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेला आहे, तिथनं ते तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे। तर बघू शकता अशा प्रकारचा बीटमार्क आणि शेक इफेक्ट मी तुम्हाला दिलेला आहे आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये। तर पहिल्यांदा आपल्याला बीटमार्क ओपन करायचा आहे, अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही। नंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसून येणार आहे। नंतर तुम्हाला इथे एडिट ग्रुपचं ऑप्शन दिसून येणार आहे, त्याच्यावरती टच करायचं आहे। नंतर जी खालची लेअर आहे बघू शकताय तुम्ही, त्याच्यावरती टच करून तुम्हाला इथे कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती जायचं आहे। नंतर इथे टच करून तुम्हाला इथे आपला एक फोटो आहे तो ॲड करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही, आपला फोटो इथे ॲड झालेला आहे। नंतर इथनं बॅक निघायचं आहे बघू शकताय। तर पहिला ग्रुप जो आहे आपला इथे ॲड झालेला आहे, त्यानंतर आपला सेकंड ग्रुप पण ह्याच प्रकारे आपल्याला फोटो ॲड करून घ्यायचा सेकंड ग्रुपमध्ये। बघू शकता अशा प्रकारे पहिल्या 4 ग्रुपचे आपल्याला फोटो ॲड करत जायचे आहेत। अशाच प्रकारे तिसरा ग्रुप पण आपल्याला एडिट करायचा आहे। अशा प्रकारे फोटो तुम्ही ॲडजस्ट करू शकताय। तर आता शेवटचा जो ग्रुप आहे बघू शकताय तुम्ही, अशा प्रकारचा चौथा ग्रुप आहे, त्याला पण एडिट करायचा आहे अशा प्रकारेच। तर बघू शकता आपले ग्रुप आहेत ते एडिट झालेले आहेत। असतील हजारो तारे, पण चंद्रासारखं। आता एवढं झाल्यानंतर जस्ट तुम्हाला सुरुवातीला येऊन प्लसवरती टच करायचं आहे एकदा। नंतर मीडियाच्या ऑप्शनवरती जाऊन तुम्हाला इथे फोटो आहे तो इथे ॲड करून घ्यायचा आहे। नंतर वरती 3 डॉटवरती टच करून तुम्हाला इथे आपला फोटो जो असेल तो इथे फिल कंपोजिशन एरिया करून घ्यायचा आहे। नंतर ह्याची लेंथ असेल ती 18.3 सेकंदा एवढी वाढवून घ्यायची आहे, बघू शकताय तुम्ही। नंतर फोटो असेल तो इथे म्युझिकच्या वर आणायचा आपल्याला, बॅकग्राऊंडचा सगळ्याचा ग्रुपच्या बॅकग्राऊंडला आणायचा आहे। नंतर बॅकग्राऊंडच्या फोटोमध्ये तुम्हाला एक इफेक्ट ॲड करायचा आहे, त्यासाठी इफेक्टवरती जाऊन इथे इफेक्ट जो असेल आपला बघू शकताय तुम्ही, सॅच्युरेशन अँड व्हायब्रन्स नावाचा इफेक्ट आहे, तो इथे ॲड करून घ्यायचा आहे जस्ट। याची जी सॅच्युरेशन आहे ती तुम्हाला -100 करून टाकायची आहे। आकाशात नंतर जे फोटोची ऑपोजिट आहे बघू शकताय ती येते 30% ठेवतोय मी इथं, तुम्हाला हवी असेल तेवढी ठेवू शकताय तुम्ही। तर एवढं झाल्यानंतर जस्ट तुम्हाला 8.3 सेकंदावरती येऊन मीडियावरती जाऊन तुम्हाला इथं आपला फोटो ॲड करत जायचे पुढच्या बीटपर्यंत, अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही। नंतर आपला फोटो जो असेल इथे फिल कंपोजिशन एरिया करून घ्यायचा आहे। अशाच प्रकारे आपल्याला 3 फोटो ॲड करायचे शेवटला। अशा प्रकारे बघू शकता आपण फोटो ॲड करून झालेले आपले। नंतर जस्ट तुम्हाला हा जो ग्रुप दिसतोय बघा PNG ग्रुप, तो सगळ्यात वर आणायचा आहे तुम्हाला, अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही। नंतर जो आपला बीटमार्क आहे त्यातून तुम्हाला बाहेर निघायचं आहे, अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही। नंतर आपल्याला शेक इफेक्ट आहे तो ओपन करायचा आहे आपला। सिम्पली तुम्हाला ह्या फोटोमधले इफेक्ट आहेत ते कॉपी करून घ्यायचे अशा प्रकारे। नंतर बीटमार्कमध्ये जाऊन शेवटच्या 3 इमेजमध्ये ते इफेक्ट आहेत ते पेस्ट करून टाकायचे अशा प्रकारे बघू शकताय। तर बघू शकता आपले इफेक्ट आहेत ते अप्लाय झालेले आहेत। साजिर रूप तुझ। तर आपला जो व्हिडिओ आहे तो इथे तयार झालेला आहे। आणि आजचा व्हिडिओ कसा झाला आहे कमेंट करून नक्की सांगा। आणि चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक नक्कीच करा।